चला तर मस्त मी जेवण बनवलं. भाकरी भात आहे, थोडं जिरं टाकून भात केला होता, टोमॅटोची चटणी दुपारची आणि हे पिठलं आणि ह्याच्यातलं थोडंसं घेऊन आता ठेवायचं असं. मम्मा काय व्हिडिओ काढते? आज काय काय काम केलंस? हे काय कटिंग चाललंय. बुधवारी द्यायचा आहे हा ब्लाऊज. 4 टक्सचा ब्लाऊज आहे. होय. अस्तरचा आहे. हो का? पण ती जी साडी आहे त्याच्यावर वर्क सुद्धा आहे ना? हो. म्हणजे आत्ताच तू लगेच त्याच कस्टमरची साडी पण फॉल पिको करणार आहेस आणि ब्लाऊज पण कटिंग करणार आणि शिवून पण टाकणार? साडी फॉल पिको नाही करणार, ती बुधवारी करीन आल्यावर. बर. पण आता हे कटिंग केल्यानंतर आता स्टिचिंगला घेणार आहेस व्हिडिओ? अच्छा, बर. आणि हा व्हिडिओ आता गीता फॅशनवर टाकायचा ना? हो. बर. बघा भाकरी कशी एकदम छान फुगली आहे. पहिली माझ्याकडून अशी भाकरी फुगायची नाही आणि मम्मी मला खूप ओरडायची की तू चांगलं पीठ मळत नाहीस काय नाही. पण अचानक सवय झाली रोज स्वयंपाक करायची, त्याच्यामुळे अशी भाकरी फुगते माझी आता आणि मला खूप आवडतं. ही टोमॅटोची चटणी केली होती सकाळी, ती आता तव्यात परतली आहे मी. तव्यात परताना म्हणजे चटका खूप लागतो. पण मम्मी टोमॅटो चटणी खूप छान करते. त्याची पण कधीतरी रेसिपी आपण चॅनलवर दाखवूया. आणि कोणतीही भाजी असू दे बापरे, कोणतीही भाजी असू दे या तव्यात भाकरी झाल्यानंतर परतायला टाकली की ती खूप छान लागते. तव्यात परतलेली भाजी खूप मस्त वाटते. तर अशा रीतीने हे झाले. आता मी पिठलं बनायला घेणार आहे जे मम्मीला आवडतं. आज मम्मी खूप कंटाळे काम करून, डोकं सुद्धा दुखतंय, तर जरा आवडीचं काहीतरी म्हणून पिठलं बनवणार आहे आता. थोडासा छान तळून घेतला कांदा, त्यात मग मोहरी आणि हळद, कारण की माझं मग अशी विसरून गेलं मोहरी टाकायची. कसं तडका बसणार काय माहिती, गडबडीत जास्त तेल तापलं होतं, हे जास्त करपती फोडणी, म्हणून असं मी उलटं केलं. आता बघूया मम्मी काय म्हणते. छान मस्त झालं यार. ह्याच्यात टाकायचा कढीपत्ता. छान थोड्या मिरच्या टाकल्या, कारण की मी पिवळं पिठलं करणार आहे. थोड्या मिरच्या टाकल्या, त्याला पण चांगलं तळून घ्यायचं 30 सेकंद. त्यानंतर कढीपत्ता, त्यासाठी थोडं जास्तच कढीपत्ता, सुकलेला कढीपत्ता आहे तो टाकला. छान तळून घ्यायचं मस्त. त्यात नंतर हळद टाकायची. जरा पटापटच केलं तर बरं आहे ॲक्च्युली, कारण की थोडं ते करपायला नको म्हणून थोडं हळद टाकली की जरा खोबरं
आम्ही असं खोबरं करून ठेवतो, त्याच्यामध्ये लसूण असतो आणि खोबरं थोडंसं आलं थोडंसं हे थोडं करपायला नको म्हणून मी पटकन हलवते. हे असं त्यातच परतून घ्यायचं छान मस्त. लगेच थोडं गार पाणी टाकायचं आणि ते करपत नाही. वास इतका सुंदर येतोय काय सांगायचं, एकदम क्वालिटी. थोडं पाणी टाकून मस्त एकदम सुंदर. त्याच्यात आता मीठ, मीठ एवढं टाकते मी. त्याला चांगली उकळी येऊन द्यायची ह्याला. नंतर आपण पिठलं टाकायचं. कोथिंबीर पण अशी मम्मीने निवडून ठेवलेली असते. सगळं रेडी रेडी रेडी. दिसतंय ना बरं मम्मी? वास इतका सुंदर येतोय काय सांगायचं पण. खूप सुंदर, खूपच खूपच. तुम्ही कसं पिठलं करता ते कमेंटमध्ये नक्की कळवा. काय मम्मीनी कोथिंबीर निवडून ठेवलेली असते ती अशी थोडं बघायचं त्याच्यात केस वगैरे काय आहे का, छान कट करायची आणि टाकायची. आणि कोथिंबीर जास्त असेल तर मस्त लागतं. कधीतरी मम्मीने केलेली चिकनची भाजी तुम्हाला दाखवूया आपण. वाह, आता ह्याला उकळी आलीच आहे तर आता एक मज्जा दाखवणार आहे. उकळी आली ना, मी तर हे असं नुसतं सुद्धा पाणी भातावर खाऊ शकते, एवढं मला आवडतं. ह्या मी भाकरी केल्यात 2 मला आणि मम्मीला. पप्पा जेवायला नाही आहेत, मित्राकडे गेले जेवायला, त्यांच्याकडे फंक्शन आहे तर तिकडे गेलेत. छान अशी उकळी द्यायची, उकळी येऊन द्यायची, लगेच नाही टाकत त्याच्यात, बेसन टाकत नाही. म्हणजे मम्मीने मला असं सांगितलं. मी काय एवढं ते झालं. हा तो मगाशी जो चटणी होती ह्याची टोमॅटोची, ती अशी मस्त तव्यात भाजल्यानंतर थोडी काळसर मस्त करपल्यासारखी छान होते भाकरीबरोबर खायला. आमच्या ह्या जिरा आणि मोहरीच्या बॉटल्स किती क्यूट आहेत ना. पहिले मम्मीचा डब्बा होता पण ह्या ह्याच्यात आम्ही ठेवतो. हे आहे आता मस्त. याच्यात टाकायचं आहे थोडंसं बेसन. काय करायचं, हे आपण असंही टाकू शकतो डायरेक्ट, किंवा हे बेसन आहे ना, बेसन आता मी हे एवढं बेसन टाकणार आहे. पण मी असंच आम्ही टाकतो बेसन, पण मी काय यूट्यूबच्या चॅनलला बघितले की ह्याच्यात पाणी टाकतात आणि थोडं पातळ करतात आणि मग टाकतात, म्हणजे ज्याने की लम्स म्हणजे गिठळ्या होत नाहीत त्याच्यात. तर बघूया आपण यावेळेस ट्राय करूया, होतं आहे का. बघूया आपणही, बघूया ट्राय करूया होतं आहे का. आता मी ह्याच्यातल्या गाठ्या काढते आहे, बघूया होतं आहे का. होते जे भजीला आपण करतो ना तसं. अरे हां, तसल्या भजी पण करायच्या आहेत आणि नाही का त्यात
हा तवा कायम असा काळाच असतो, कारण की चपाती लगेच चिटकते. ह्याला काळाच केलाय मम्मीने तसा, त्यामुळे तो तसा झाली भांडी. पिठलं बघून घेऊया तोपर्यंत. मगाशी पिठलं ठेवलं होतं. बेसन असल्यामुळे, पिठलं असल्यामुळे हे थोडंसं तळले काय असं खायला सोबतीला. आणि पिठलं सुद्धा दाखवते तुम्हाला मी. सो हे पिठलं खूप छान झालंय. आता आम्ही जेवायला घेतो. थोडंसं गरम करायला ठेवते. गरम आहे पण मम्मीला असं एकदम गरम गरम लागतो. छान छान. आता बघूया, खायला घेऊया. चला तर मस्त मी जेवण बनवलं. भाकरी, भात आहे. थोडं जिरं टाकून भात केला होता. ही मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टोमॅटोची चटणी दुपारची, आणि हे पिठलं, आणि ह्याच्यातलं थोडंसं घेऊन तर ठेवायचं. असं कसं वाटलं तुम्हाला जेवण मी केलेलं ते नक्की कळवा. चालेल. बघू आता मम्मीला आवडतंय का. थँक्यू. काय मम्मा, कसं वाटलं जेवण? आवडलं? छान झाले का? कसं झालंय? आवडलं का? चांगलं झालंय. चांगलं केलं. मीठ वगैरे बरोबर आहे. आवडलं का? एकदम परफेक्ट. तू कामात होतीस ना, म्हटलं काहीतरी करावं तुझ्या आवडीचं. बरं हे घेतलं सगळं खायला. खातीये मम्मी आवडीने. आणि चालू आहे तिकडं या जेवण करायला. हा जेवण करायला.